ओम साईराम मैत्रिणींनो, घे भरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा, आपण आज 36 साईजचं ब्लाऊजच्या बॅकनेकची डिझाईन बनवणार आहोत। त्याची तयार उंची आहे 14 प्लस 1 इंच आपण शिलाई 1 इंच प्लस ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये शिलाई मार्जिनसाठी। 9 चौक 36 इंचचं आपलं हे ब्लाऊज आहे। हे पहा, आपण याचा मुंडा घेतलेला शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंचावरती आणि मुंडा घेतलेला आहे पहा 6 इंचावरती। हे 36 साईजच्या मापाचं ब्लाऊज आहे। आता याची आपण बॅकनेक डिझाईन बनवणार आहोत। त्यासाठी शोल्डर पहा आपण इथे घेतलेला आहे 2.25 इंचावरती। 2.25 इंच अंतरावरती आपण शोल्डर हे मार्क करून घेतलेलं आहे। याचा तयार गळा आहे 11 इंच प्लस अर्धा इंच शोल्डरमध्ये शिलाई मार्जिनसाठी जाणार आहे। तर आपण घेतलेला आहे 11.5 इंचावरती मार्क करून। ही पहा, अशा पद्धतीने आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे। बटरफ्लाय बॅक नेक डिझाईन आपण बनवणार आहोत। 3.5 इंच गळ्याची रुंदी घेतलेली आहे। ही पहा, अशा पद्धतीने वरच्या साईडने 2.25 इंच आणि खालच्या साईडने 3.5 इंच असं आपण सरळ अशी एक रेषा देऊन घेणार आहोत। अशा पद्धतीने एक रेषा देऊन घेतलेली आहे। याला आपण पान शेपमध्ये बनवणार आहोत। पानाचा आकार असतो गळ्याचा, सेम त्या पद्धतीने। हे पहा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला असं बरोबर असं शेपमध्ये नेक ड्रॉ करून घ्यायचा आहे। पान शेपमध्ये आपण हा नेक बनवणार आहोत आणि थोडासा ब्रॉड घेणार आहोत। त्यामुळे हे पहा, अशा पद्धतीने आपण मार्क केलेला आहे। आता थोडंसं त्याला प्रेस करून घ्या, म्हणजे खालच्या साईडला तो उमटवून येईल आणि व्यवस्थित असं आपल्याला नेकची डिझाईन दिसणार आहे। ही पहा, दोन्ही बाजूने डिझाईन मार्क झालेली आहे। आता मेन फॅब्रिक आणि अस्तरवरती आपल्याला कमरेच्या साईडने पहिले आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे। कमरेच्या साईडने अस्तर आणि मेन फॅब्रिक अटॅच करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपण कमरेच्या साईडला अटॅच करून घेत आहोत। आता जसं आपण गळ्याचा मार्क केलेला होता डिझाईनचा, नेक डिझाईन जशी मार्क होती त्याच हिशोबाने आपल्याला अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। दोन्ही साईडने चॉकचं मार्क व्यवस्थित करून घ्यायचं, मागे पुढे करायचं नाही। त्यामुळे ना व्यवस्थित गळा असा जशी डिझाईन आहे तशी दोन्ही साईडला बरोबर होऊन जाते। कट न करता मी डायरेक्ट असं मार्क करूनच अशी डिझाईन बनवते। मागे पुढे होत नाही, काही नाही, व्यवस्थित येतं असं। आणि रफ कपडा आहे त्यामुळे काही तो कुठे चुरगळण्याची शक्यता कमी होती। त्यामुळे व्यवस्थित असं आपल्याला नेकची शिलाई देऊन घेता आलेली आहे। अशा पद्धतीने पहा, अर्धा इंच अंतर सोडायचं आतल्या साईडने गळ्याच्या बाजूने आणि व्यवस्थित असं कपडा कट करून घ्यायचा आहे। अर्धा इंच अंतर प्रत्येक वेळेस कंपल्सरी सोडायचं आहे आपण जेव्हा नेक डिझाईन बनवतो त्यावेळेस। कसाही कपडा असला तरी तो खसकण्याची शक्यता कमी राहते। एकदम तंतोतंत शिलाईजवळ जर तुम्ही घेतलं तर कपडा अचानक म्हणजे खसकून जाऊ शकतो। कधी कपडा व्यवस्थित नसतो, त्यामुळे प्रॉब्लेम येतो। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला नॉचेस देऊन घ्यायचे आहेत। नेकचा जसा शेप आहे त्या बाजूने आपण असे नॉच देऊन घेणार आहोत। छोटे छोटे नॉच दिले की व्यवस्थित गळ्याची फिनिशिंग बसते। आता पूर्ण गळ्याला आपण असं नॉच देऊन घेतलेला आहे। आता हा उलट साईड आहे, आपण सुलट साईडला करून घेतला सरळ बाजूने। कमरेच्या साईडने आता आपण व्यवस्थित असं कपडा सरळ करून दाब शिलाई देऊन घेणार आहोत। व्यवस्थित अशी कमरेच्या साईडला खालचा वरचा कपडा व्यवस्थित सरळ करून अशी दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। व्हिडिओ पहा मैत्रिणींनो, नक्की छान एकदम व्यवस्थित अशी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने ही बटरफ्लाय नेक डिझाईन मी दाखवलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा। एक नक्की आपल्या ताईसाठी छोटीशी कमेंट करा। हे पहा, आपण आता गळ्याच्या साईडने ही व्यवस्थित जसं आपण गळ्याला शिलाई दिलेली आहे त्याच हिशोबाने व्यवस्थित तुम्हाला अशी फिनिशिंगमध्ये एकदम खालचा वरचा कपडा सरळ करून अशी एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। 1 पॉईंटचं अंतर सोडून असं आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। गळ्याच्या साईडला 1 पॉईंटचं अंतर एवढं सोडायचंच कंपल्सरी। एकदम तंतोतंत गळ्याला चिटकून असं नाही घ्यायचं। 1 पॉईंट एवढं असं इंची टेपवरती 1 पॉईंट अंतर असतं, त्या हिशोबावरती अंतर घ्यायचं आहे। इथे थोडा शेप दिलेला आहे आपण, तो व्यवस्थित असा घ्यायचा। कपडा दुमडला नाही पाहिजे अशा हिशोबाने गळ्याला फिनिशिंग द्यायची। जेवढी व्यवस्थित फिनिशिंग देण्याचा प्रयत्न करणार तुम्ही तेवढी डिझाईनचा लुक असा छान येतो।
ही जी आपण दाब शिलाई देतो ह्याच्यावरतीच गळ्याची नेकची पूर्ण शेप पूर्ण अवलंबून असतो। नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप छोट्या छोट्या टिप्स अशा सांगत आहे, समजून घ्या। मनापासून शिकण्याचा प्रयत्न करते हे, तुम्ही मनापासून शिका। छोट्या मोठ्या गोष्टींमधूनच आपल्याला खूप काही शिकायला भेटतं। ही पहा अशा पद्धतीने व्यवस्थित कपडा असा करून घ्यायचा आहे। कुठे दुमडला असेल तर तो व्यवस्थित सरळ करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। कडक कपडा असल्यामुळे पटकन ह्याला फिनिशिंग बसली। सुळसुळीत कपडा असला ना तर त्याला ॲडजस्ट करायला थोडा वेळ लागून जातो। हे पहा अशा पद्धतीने आपला हा नेक रेडी झालेला आहे। पान शेपमध्ये घेतलेला आहे आपण। आता याचं साईडचं जे आहे ते आपण व्यवस्थित असं अस्तर आणि मेन फॅब्रिक अटॅच करून घ्यायचं आहे। उरलेला एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि हे पहा आपल्याला आता इथे टक्स देऊन घ्यायचं आहे। 4 इंच अंतरावरती आपल्याला टक्स द्यायचं आहे। जेव्हा खूप हेवी साईजचं ब्लाऊज असतं आणि 4 एवढी जर गळा रुंदी असेल आपली तरच आपण 5 इंचावरती टक्स द्यायचा आहे, नाहीतर 4 इंचावरतीच देऊन घ्यायचं आहे। गळ्याची उंची टक्सची उंची आपल्याला 3.5 इंचावरती देऊन घ्यायची आहे। प्रत्येक ब्लाऊजला कंपल्सरी असंच करायचं आहे। जर छोटा नेक असेल एकदम तर तुम्ही 4.5-5 इंचावरती पण टक्स उंची आपण देऊ शकतो। जर गळा आपला डीप असेल तर त्यावेळेस 3.5 इंचच गळ्याची टक्सची उंची आपल्याला ठेवायची आहे। दोन्ही बाजूनी 4-4 इंचावरती अर्धा इंच अंतर घेऊन असं आपल्याला टक्स देऊन घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी आपण व्यवस्थित असं टक्स देऊन घेतलेला आहे पहा। आता याच्यावरती आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। व्यवस्थित असे टक्स दोन्हीही पहा खालीवर असं दिसायला नको आहे, अशा हिशोबाने टक्स व्यवस्थित असा कमरपट्टीच्या बाजूने जिथे आपण टक्स घेतलेला आहे तिथे कपडा व्यवस्थित सरळ असा घ्यायचा आणि त्यानंतर वरून टक्स देऊन घ्यायचा आहे। 1.5 इंच अंतरमध्ये राहिलं पाहिजे अशा हिशोबाने आपल्याला दुसरी दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। आता हे पहा माझ्याकडे थोडंसं फॅब्रिक उरलेलं होतं त्यामुळे छोटासा बटरफ्लाय बनवत आहे। हे डबल कपडा घेतलेला आहे पहा, आपल्याला 2.5 इंच पूर्ण पाहिजे, अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे। ही सरळ बाजू आहे। आता आपण उलट बाजू करून हे पहा अर्धा इंच अंतर राहील अशा हिशोबाने एक शिलाई देऊन घेणार आहोत। याला आपण सरळ करून घेतलं आणि जी शिलाई आहे ती मिडलमध्ये घेतलेली आहे। आता ह्याच्यावरती आपण एक छोटासा असा बेल्ट करून लावणार आहोत। तुमच्याकडे एक्स्ट्रा जर कपडा असेल तुम्ही अजून रुंद घेऊ शकता। ह्याची मी गोपीबाई बनवलेली आहे ब्लाऊजची, त्यामुळे थोडासा कपड्याचा मला प्रॉब्लेम आलेला होता म्हणून मी छोटा बटरफ्लाय बनवलेला आहे। हे पहा अशा पद्धतीने आपल्याला आता हे लावून घ्यायचं आहे। आपण जेव्हा बो बनवतो तेव्हा एकदम फिटिंगमध्ये बो बनवतो। ह्याच्यामध्ये आपण मनी अटॅच करणार आहोत, त्यामुळे हा मधला बेल्ट आहे तो मी थोडा मोठा घेतलेला आहे। आता हे पहा आपण ही जी बॅकची हे आहे तिथे आपण काय केलेलं आहे पहा, मध्ये गळ्याच्या अशी घडी टाकलेली आहे आणि घडीवरती 1.5 इंच अंतर असं घेतलेलं आहे। खालच्या साईडने 1.5 आणि वरच्या साईडने 1 इंच अंतर घ्यायचं आहे आपल्याला, व्यवस्थित लक्षात ठेवा। व्हाईटच कपडा आणि व्हाईटच चॉक असल्यामुळे जरा प्रॉब्लेम येतोय, मला दिसतंय व्यवस्थित पण तुम्हाला दिसण्यासाठी थोडी अडचण येऊ शकते। हे पहा अशा पद्धतीने 1-1 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण गळ्याच्या शोल्डरपर्यंत असं। खालच्या साईडने आपण 1.5 इंच अंतर घेतलेलं आहे, हे लक्षात ठेवा। अशा पद्धतीने हे पहा आपण असं पूर्ण मार्क करून घ्यायचं आहे। खालच्या साईडने आपण जिथे बटरफ्लाय लावणार आहोत तिथे 1.5 इंच अंतर आहे, हे लक्षात ठेवून घ्यायचं आहे। आता हे कपडा एकमेकांवरती ठेवून असं छापून घ्यायचं म्हणजे बरोबर तुम्हाला मार्क दिसेल। आणि हे पहा मिडलला आपण एक रेषा देऊन घ्यायची आहे आणि बरोबर तंतोतंत मिडलमध्ये ठेवून असं जसा बो बनवलेला आहे 1.5 इंच अंतर घेतलेलं आहे तिथे एक वेळा त्याला अशी शिलाई देऊन घ्यायची आहे व्यवस्थित। आणि त्याच्यावरती आपण आता इथे पहा लेस लावून घेणार आहोत। पूर्ण व्हाईट होता त्यामुळे मी इथे सिल्वर कलरची लेस अटॅच केलेली आहे। व्यवस्थित अशी लेस लावून घ्यायची, लेस लावताना कधी खेचायची नाही। हे पहा अशा पद्धतीने आपण इथे आता लेस लावून घेत आहोत। छान अशी मस्त सुंदर अशी डिझाइन तयार झालेली आहे। नक्की एक वेळा ट्राय करा। जर डिझाइन आवडली तर एक छोटीशी कमेंट नक्की करा। ह्याच्यामध्ये जर वेगळा कॉन्ट्रास्टमध्ये राहिला असता तर अजूनही सुंदर दिसला असता ब्लाऊज हा। हे पहा साईडने आपण 1 इंच जिथे मार्क केलं होतं तिथे आपण एक लेस लावून घेणार आहोत। कॉन्ट्रास्टमध्ये जर तुम्ही मध्ये बटरफ्लाय लावला तर ह्याचा लुक अजूनही अट्रॅक्टिव्ह येईल।
हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं 1 इंच मार्क केलं आहे, तिथूनपासून फिरवत आणायचं आहे आणि जिथे आपण कर शेपमध्ये हे पहा बो अटॅच केलेला आहे बटरफ्लाय हा मधला, तिथे पहा व्यवस्थित तुम्हाला असं फिरवून घ्यायचं आहे हलक्या हाताने आणि लेस अशी बरोबर जिथे आपण कपडा लावलेला होता वरचा बटरफ्लायचा त्याच्यावरती बरोबर अशी लेस लावून घ्यायची आहे। लास्टपर्यंत लेस लावून घ्यायची आहे, कमी जास्त पडू देऊ नका, लास्टपर्यंत लावा। आपली फिटिंगची शिलाई तिथपर्यंतच लावायचं नाही, कधी इमर्जन्सीमध्ये त्यांना जर ब्लाऊज खोलायला लागला तर तो लेस पूर्ण असेल तर तो छान दिसेल, नाही तर मग ती लेस निघण्याची पण शक्यता असते, त्यामुळे शेवटपर्यंत कधीही लेस लावून घ्यायची। हे पहा एक साईडने आपण जशी लेस लावलेली आहे तशीच आपण दुसऱ्या साईडने लावून घेत आहोत। अशा पद्धतीने व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये लेस लावून घ्यायची आहे आणि इथे डबल शिलाई देऊन घ्यायची आहे तुम्हाला लेसवरती। मी सिंगल शिलाई दिलेली दाखवलेली आहे तुम्हाला, पण मी डबल दिलेली आहे। डबल शिलाई देऊन घ्यायची म्हणजे खालचा कपडा निघण्याची शक्यता एकदम कमी असते। दोन्ही साईडने एकदम पॅक झालं ना की कपडा निघत नाही आणि हा कपडा जरा धागा निघणारा आहे। कपडा कसलाही असला तरी त्याला 2 वेळा डबल शिलाई देऊन घ्यायची कंपल्सरी लेसला, म्हणजे व्यवस्थित मजबूत अशी लेस बसते। आता हे पहा अशा पद्धतीने आपला मधला आपण जो मध्ये त्याला छोटीशी पट्टी लावलेली आहे ती थोडी ब्रॉड लावलेली आहे, त्यावरती आपल्याला इथे मोती लावून घ्यायचे आहेत। 2-3 वेळा असं टक करून घ्यायचं, ब्रॉड मोती असल्यामुळे 3 याला भरपूर झाले, त्यामुळे मी याच्यामध्ये पहा असे 3 मोती टाकून घेतलेले आहेत व्यवस्थित असे। कॉन्ट्रास्टमध्ये कलर राहिला असता तर तुम्हाला बरोबर दिसून आलं असतं। जर परत कॉन्ट्रास्टमध्ये असं जर ब्लाऊज आला तर मी ही डिझाईन तुम्हाला डबल 1 वेळा दाखवण्याचा प्रयत्न करेल। ही पण खूप सुंदर झाली होती, हाही ब्लाऊज खूप सुंदर दिसतोय। हे पहा अशा पद्धतीने आपण 2-3 वेळा करून असं त्याला टक करून घ्यायचं। व्हिडिओ जास्त मोठा होतो म्हणून मी शॉर्टमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे। अशा पद्धतीने लावून घेतलं आपण। कशी वाटली तुम्हाला ही डिझाईन नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद। बाय बाय।